कारंजा तालुक्यातील काजळेश्वर ग्रामात सुरू असलेल्या 3 दिवसीय कार्तिक उत्सवाची सांगता प्रभू श्री रामचंद्रांच्या रथोत्सवाच्या भव्य शोभायात्रेने 7 नोव्हेंबर रोजी झाली। कार्तिक उत्सवाचा समारोपाचा कार्यक्रम दहीहंडी फोडून शिवशंकर मंदिरापासून सुरू झाला। त्यापूर्वी सकाळी हरिभक्त पारायण शरद महाराज गोरले यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले। राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या वेशभूषेत सजलेली बालके खांद्यावर घेऊन वाजत गाजत शिवशंकर मंदिराकडे नेण्यात आली। तेथे महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडून सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले। यानंतर सुंदर सजविलेल्या रथावर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान विराजमान झाले। ग्रामस्थ महिला व पुरुषांनी भावभक्तीने रथाची पूजा करून रथोत्सवाची सुरुवात केली। रथासमोर पंचक्रोशीतील भजनी मंडळे, दिंड्या, बँड पथके, ढोल ताशांचे पथक तसेच भारूड सादर करणारे कलाकार सहभागी झाले। चौका चौकात जय श्रीरामच्या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले। रथमार्ग स्वच्छ करून प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। तोरणे, पताका लावून गावकऱ्यांनी रथाचे स्वागत केले। श्रीरामांचा रथ आपल्या घरासमोर थांबला की प्रत्येक जण धन्य झाल्याची भावना व्यक्त करत होता। माऊली युवा भजनी मंडळाने रथोत्सवात विशेष रंगत आणली। विविध मनोरे सादर करत त्यांनी भक्तिरसात तल्लीन होऊन श्रीराम भक्तीत एकरूप झाले। रथसंचलनादरम्यान चौकात चौकात दिंडीकरांना नाश्ता, चहा, पाणी समाजसेवकांकडून स्वयंस्फूर्तीने पुरविण्यात आले। कार्यक्रमाची सांगता श्री विठ्ठल रुक्मिणी सभागृहात झाली। सहभागी दिंडीकरांचे स्वागत व सन्मान मंदिर समितीकडून करण्यात आले। श्रीरामाच्या वार्षिक ग्रामोत्सवात गावकरी, महिला, युवा वर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। समारोपाला महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांना देण्यात आला। अजिंक्य भारत न्यूज करिता प्रतिनिधी अशोकराव उपाध्ये।